चौथीतला अरुण पांडुरंग चव्हाण याचा इतिहास असा आहे की हा आपल्या शाळेत अधूनमधून यायचा. मनाला आलं तर शाळेत यायचं, नाही आलं तर नाही यायचं. कापूस वेचायला जायचं, पोहायला जायचं, मासे पकडायला जायचे, खेकडे धरायला जायचे. त्याच्यात अरुणला आवड. मग आल्यापासून मी म्हणलं अरुण का शाळेत येणार. मग अरुणच्या पप्पाला फोन लावला. अरुणचे वडील पंढरपूरला ऊस तोडायला गेलेले. वडील म्हणले अरुण आहे घरी. मग अरुणच्या आजीला फोन लावला. तेव्हापासून अरुण रोज कंटिन्यू शाळेत येतोय. मग अरुणला बेरीज शिकवली, वजाबाकी शिकवली. मग वजाबाकी बेरीज आल्यानंतर अरुणलाही आनंद झाला आणि अरुणपेक्षा जास्त मलाही आनंद झाला की अरे भाऊ आपण विद्यार्थ्याला शिकवलेलं समजतंय, लक्षात येतंय आणि बंजारा भाषिक असल्यामुळे त्यालाही माझी भाषा समजते. मलाही सुरुवातीला वाटलं होतं की आपण बोललेलं मुलाला समजतंय की नाही, पण अरुणला ते समजलं आणि मलाही समजलं. मग अरुणला मी वजाबाकी शिकवली आणि त्याला सांगितलं की चल आनंदाच्या भरात काय करतो, मग मार एक डोंबारी उडी. मग त्याने मस्त 2-3 डोंबाऱ्या उड्या मारल्या आणि पुन्हा त्यांनी गणित करून दाखवली. एकही गणित न चुकता बोटावर त्याने मोजून, बोटाच्या असे कांड्यावरती मोजून त्यांनी वजाबाकी करून दाखवली. वजाबाकी करून दाखवली की त्याने सांगितलं सर मला डोंबारी उड्या बी येतात आणि मी एक असं करून दाखवू का, खाली मुंडकं वर पाय. अरे मी म्हणलं दाखव बरं. मग त्याने करून दाखवलं. मग त्याला खाली मुंडकं वर पाय म्हणजे त्याला योगासनामध्ये त्याला शीर्षासन असे म्हणतात. जो की शीर्षासन हा जे कंटिन्यू योगासन प्राणायाम करतात त्यांना सुद्धा जमत नाही. परंतु अरुणला कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यानं शीर्षासन अतिशय एकदम छान प्रकारे करून दाखवतो. ज्यावेळेस आपल्या योगासनाच्या तालुकास्तरीय स्पर्धा होतील त्यावेळेस आपण अरुणला नक्की तिथं घेऊन जाऊया. चलो अरुण करून दाखव शीर्षासन. अरुणचं शीर्षासन चालू असताना टालिया. वाह वाह वाह, छान, बढ़िया. फिर से और एक बार अरुण. बघा हे सोपं नाही. आपल्या शरीराचा उलटा बॅलन्स सांभाळणं सोपं नाही. छान, गुड, बेस्ट. चला अरुण, चला जा.